नमस्कार मित्रांनो, MPSC स्टडी गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक पाहणार आहोत. त्यामध्ये आपण आर्य संस्कृती व आर्य संस्कृतीबद्दल जेवढी काही माहिती आहे, जी की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, ती आज आपण पाहणार आहोत. आता मुळातच पाहायचं झालं तर हे आर्य लोक कोण होते, कोठून आले होते, हे पण पाहणं महत्त्वाचं ठरतं. मूळतः आर्य हे भारतीय नव्हते किंवा मूळवासी नव्हते. अनेक विचारवंतांमध्ये भेद आहेत की प्रत्येकजण काहीतरी वेगळंच म्हणण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकजण काही ना काही वेगळेच पुरावे देतो. परंतु एक मात्र खरं आहे की हे जे काही आर्य लोक होते तर हे भारतीय नाहीत किंवा मूळ भारतीय नाहीत, तर हे बाहेरून आलेले होते. मग त्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर अनेक गोष्टी या जगाच्या समोर आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. मग त्या कोणकोणत्या बाबी आहेत की ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, त्याही आपण या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. आज विचारवंतामध्ये आर्याच्या स्थानाबद्दल वेगवेगळी भूमिका पाहायला मिळते. त्यामध्ये जर पाहायचं झालं तर मॅक्स मुलर यांनी आपल्या हिंदू संस्कृतीचा अभ्यास केलेला होता. ते असं म्हणतात की हे जे कोण आर्य लोक होते, आर्य लोकांचं निवासस्थान मूळतः मध्य आशिया असे होते. असं कोण म्हणतात तर मॅक्स मुलर म्हणतात. त्यानंतर आर्य संस्कृतीचे स्थान उत्तर ध्रुव होते असं लोकमान्य टिळक म्हणतात. त्यानंतर महात्मा फुलेंचंही मत असंच काहीतरी आहे की आर्य हे उत्तर ध्रुवातून वगैरे आलेले होते. अनेक विचारवंतांनी आपापल्या मताप्रमाणे या आर्यांचं स्थान सांगण्याचं काम केलेलं आहे. तरी मग या आर्य संस्कृतीबाबत आपण आणखी काही माहिती पाहून घेऊया, जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहे. चला तर मग हा टॉपिक आपण डिस्कस करूया. प्रथमतः आर्य संस्कृतीला वैदिक संस्कृती असे म्हटले जाते. तसेच ही जी काही संस्कृती आहे, आर्य संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती, तर सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती. या दोन संस्कृतीमधला हा महत्त्वाचा फरक आहे मित्रांनो. त्यानंतर या युगाची सुरुवात, आर्याच्या आगमनाची सुरुवात आपल्याला दशराजन युद्धापासून त्या आर्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. ऋग्वेदामध्येही या युद्धाचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. तर हे दशराजन नावाचं युद्ध जे काही आहे तर ते पुरुषनी नदीच्या काठी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे दशराजन युद्ध हे पुरुषनी नदीच्या काठी आपल्याला पाहायला झालेलं मिळतं. पुरुषनी म्हणजे आजची रावी नदी, हे या नदीचं प्राचीन नाव आहे. तेही आपण पाहणार आहोत की प्राचीन काळी कोणते नाव होते आणि आधुनिक काळात त्या नद्यांची कोणती नावं झाली, यावरही आयोगाने खूप वेळेस प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्यामुळे हे पाहणं आपल्याला अगत्याचं ठरतं. तर आपण हे दशराजन युद्ध काय होतं आणि का झालं हे पण आपण पाहून घेऊया. सुदास हा भरतवंशीय राजा होता आणि देवदास हा 10 टोळ्यांचा राजा होता. म्हणजे 10 टोळ्या ज्या की आपल्या इथल्या म्हणजे मूळ टोळ्या किंवा त्यांना अनार्य टोळ्या असं म्हटलेलं आहे. तर या युद्धाचं कारण पाहायचं झालं तर सुदास या राजाने आपला पुरोहित विश्वामित्र यांना काढून त्यांच्या जागी बसू टोळीचा वशिष्ठ या अधिकाऱ्याला किंवा या मुनींना आपल्या पुरोहितपदी नेमलेला आहे. त्यामुळे त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी विश्वामित्रांनी या सुदास सोबत युद्ध केलं होतं. परंतु यामध्ये सुदासच राजाचा विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर यामध्ये महत्वाचं काय, दशराजन युद्ध कोणाकोणामध्ये झालं म्हणजे एक सुदास राजा आणि त्याचा पक्ष, दुसरं
विश्वामित्र आणि 10 अनार्य टोळ्या आणि देवदास, अशा पद्धतीने या लोकांची नावं लक्षात ठेवा. आयोगानं 1-2 वर्षामध्ये 2 वेळेस यावर या दशराजन युद्धावर प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, त्यामुळे आपल्याला हे पाहणं अगत्याचं ठरतं. आता हा इथून पुढचा जो इतिहास आहे तो आपण ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात पाहणार आहोत, म्हणजे आपल्याला परीक्षेलाही ते फायदेशीर ठरेल. आता यजुर्वेदामध्ये पाठ करणाऱ्या ब्राह्मणांना अर्धवायू म्हणतात, म्हणजे यजुर्वेद जे काही आहे ते सांगणाऱ्या ब्राह्मणांना अर्धवायू असे म्हटलं जातं. उत्तर वैदिक काळात शूद्र वर्गाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. सिंधू संस्कृतीनंतर पावलेली ही जी काही संस्कृती आहे, म्हणजे सिंधू संस्कृतीच्या नंतर आर्य संस्कृती उदयास आली होती असं म्हटलं जातं. त्यानंतर या आर्यांचा पहिला राजा होता वैवस्त मनु हा यांचा पहिला राजा होता. त्याचा मोठा मुलगा इक्ष्वाकू याने अयोध्या परिसरामध्ये स्थापन केलेल्या स्वतंत्र वंशाला मानववंश किंवा सूर्यवंशम असे त्या वंशाला म्हटलं जातं. मानववंश, सूर्यवंश किंवा इक्ष्वाकू वंश असे या वैवस्त मनुच्या मुलाने स्थापन केलेल्या वंशाला म्हटले जाते. तर या मनुची दुसरी शाखा त्याची मुलगी हिने प्रयाग येथे पुरुश्रवा या नावानं निर्माण केलेली होती. आणि इलाने जो काही वंश निर्माण केला होता त्याला लव वंश किंवा चांद्रवंश किंवा पौरवंश असेही म्हटले जाते. हे दोन्ही वंश लक्षात ठेवा. आणखी तरी प्रश्न आला नाही परंतु येण्याचे चान्सेस आहेत. प्रयाग वगैरे जे काही मी हायलाइटर केलेले कीवर्ड आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पूर्व वैदिक काळात स्त्रियांचा जो काही दर्जा होता मित्रांनो, तर तो उत्तर वैदिक काळापेक्षा अतिशय चांगला होता. उत्तर वैदिक काळामध्ये नंतर स्त्रियांचा दर्जा खालावतच गेला. पशु व अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये व्यापार व अर्थव्यवहार केला जात असे. त्यानंतर गायीच्या संख्येवरून कुटुंबाची आर्थिक स्थिती ठरवली जात असे त्या काळी. त्यानंतर विनिमयाचे एक साधन म्हणून निष्क या नाण्याचा वापर केला जात असे. आणि त्यानंतर निष्क नावाचा एक अलंकारही होता आणि तोही ते परिधान करत असत. उत्तर वैदिक काळात कुरु, कोसल, काशी, पांचाल अशी वेगवेगळी राज्य अस्तित्वात आलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर वैदिक काळामध्ये काही प्रमुख स्त्रिया होत्या, त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, कारण यावरही प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यापैकी जर काही स्त्रियांची नावं जर आपल्याला पाठ ठेवावी लागतात. त्यापैकी पहिली आहे गार्गी, ग्रहिता, मैत्रीय, लोपमुद्रा, सिखाता, निवासी, विश्वतारा, घोषा आणि आपाला या काही स्त्रिया आहेत वैदिक काळातल्या. त्यानंतर विद्वान स्त्रियांना ब्रह्म किंवा नंदिनी असे म्हटले जाई. काय म्हटले जाई? ज्या की विद्वान स्त्रिया होत्या त्यांना ब्रह्म किंवा नंदिनी असं म्हटलं जाई. कौशितकी ब्राह्मणकामध्ये गार्गी या स्त्रीने तत्वज्ञान व धार्मिक विषयावर यज्ञवल्क मुनीशी जो की वादविवाद केलेला आहे त्याचाही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. गायीच्या संख्येवरून एखाद्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठरवली जात असे. उत्तर वैदिक काळात कृषी व्यवस्थेतील विकासामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता हा जो काही पॉइंट आपण पाहणार आहोत तो अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो. तर प्राचीन काळामध्ये नद्यांची वेगळी नावं होती आणि कालांतरानंतर आज जी काही नावं आहेत थोडीफार मॉडिफाय होऊन त्यांची नावं आज झालेली आहेत. तर प्राचीन काळातील नाव जर बघितलं, सिंधू नदीचं नाव जे की प्राचीन काळातही तेच होतं आणि आजही तेच आहे. त्यानंतर चिनाब नदीचं नाव मात्र बदललेलं आहे. आसिकनी किंवा असक्ती असं चिनाब नदीला म्हटलं जायचं. त्यानंतर गोमती नदीला गोमल या नावानं ते लोक उच्चार करत असत किंवा म्हणत असत. त्या गोमतीला काय म्हणायचे? गोमल. चिनाबला असक्ती किंवा असिकनी.
त्यानंतर घागरा नदीला ते लोक त्या काळात सरस्वती म्हणायचे, म्हणजे सरस्वती. पुरुषणी नदीला त्या काळामध्ये ते लोक रावी असे म्हणत असत. त्यानंतर गंडक नदीला सदानीरा असे म्हटले जात असे. आता ही जी नावं आहेत मित्रांनो अतिशय महत्वाची आहेत परीक्षेच्या दृष्टीने. यावर 1 ते 2 वेळेस प्रश्न आलेला आहे आणि नंतरही येण्याची प्रश्न आहेत, शक्यता आहे. कारण हे जे काही प्रश्न आहेत जोड्या लावा द्यामध्ये नक्की तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर पाहायचं झालं तर पुढचा महत्वाचा पॉइंट बघायचं झालं तर वैदिक काळापासून लोखंड या धातूचा वापर सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. वैदिक काळात म्हणजे ब्राह्मण काळामध्ये पुनर्जन्मावरही लोकांचा विश्वास मोठ्या प्रमाणावर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आर्याचे अस्तित्व म्हणजे आर्य लोक नेमकं कुठे राहायचे भारतात, तर आर्याचे अस्तित्व सप्तसिंधूच्या प्रदेशात होते. हा सप्तसिंधू म्हणजे प्रदेश तुम्ही लक्षात घ्या, जो की पंजाब प्रांत आहे, म्हणजे 5 नद्यांचा प्रांत. हा मेन भाग पंजाब आणि सिंधू, बियास, रावी ज्या की आपल्या उत्तर भारतातील नद्या आहेत त्या प्रदेशामध्ये हे आर्य लोक राहायचे. त्यानंतर या काळात ऋग्वेदामध्ये ऋण म्हणजे कर्ज यांचे 3 प्रकार सांगितलेले होते. ऋण म्हणजे कर्जाचे 3 प्रकार त्यांनी सांगितलेले होते. एक देव ऋण, दुसरं ऋषी ऋण आणि तिसरं पितृ ऋण. असे हे ऋणाचे 3 प्रकार आर्य काळामध्ये सांगितलेले. यानंतर आहे मित्रांनो आपण आर्यांचा पोशाख पाहूया. यानंतर आर्य लोक कोणता पोशाख परिधान करायचे हे आपल्याला पाहायचे. तर आर्याच्या पोशाखामध्ये प्रथमतः 3 वस्त्रांचा समावेश होत असे. किती वस्त्र असतात त्यांच्या पोशाखामध्ये? साधारणतः 3 वस्त्र. त्यामध्ये एक आहे निवी. निवीचा उपयोग कुठे करायचे? ते कमरेभोवती गुंडाळलेल्या वस्त्राला निवी असे म्हणतात, म्हणजे लुंगी टाईप. त्यानंतर अंगात घातलेले वासन आणि त्यावर परिधान केलेले किंवा वरून घातलेले आदिवास किंवा अटका अशा पद्धतीची वस्त्र आर्य लोक परिधान करत असत. त्यानंतर स्त्री आणि पुरुष फेट्यासारखे आपल्या डोक्याला एक वस्त्र बांधत असत व त्यांची पादत्राणे म्हणजे त्यांची चप्पल डुकराच्या कातडीची असत. त्यानंतर ऋग्वेदात कुरीन हा एक स्त्रियांचा विशेषतः नवऱ्या मुलींना म्हणजे वर मुलींनी घालायचा दागिना होता, कुरीन. त्यानंतर निष्क हा गळ्यातील एक दागिना होता. त्यानंतर रुळस हा छातीवर घालायचा दागिना होता, लॅकेट टाईप असेल. वैदिक काळामध्ये महत्वपूर्ण अन्न म्हणून उत्पादित होणारा पदार्थ जो की होता किंवा महत्वपूर्ण अन्न म्हणून खाद्यान्न म्हणून जव या धान्याला महत्व होते. जव या धान्याला महत्व होते. त्यांच्या आहारामध्ये जर पाहायचं झालं बाली, गहू, सातू इत्यादी अन्नधान्यांचा उपयोग त्यांच्या आहारामध्ये होता. त्यानंतर त्याच काळामध्ये आपुका म्हणजे केक हाही पदार्थ प्रसिद्ध होता, परंतु ते केकाला काय म्हणत? आपुका म्हणत. आर्यकालीन कुटुंब व्यवस्था जर आपण पाहिली तर आर्यकालीन कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुखास दंपती किंवा दलपती असे म्हटले जात असत. दंपती किंवा दलपती. तसे त्यालाच ग्रहपती असेही म्हटले जात असेत. आता आर्य काळात 4 पुरुषार्थ होते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थ पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांच्या उद्दिष्टासाठी आश्रम व्यवस्था सांगितलेली होती. मूळतः माणसाचं आयुष्य त्यांनी 100 वर्ष पकडलेलं होतं आणि 4 आश्रम त्यांनी म्हणजे आश्रम व्यवस्था त्यांनी सांगितलेली होती. त्यांची फोड 25-25 वर्षामध्ये केलेली होती. म्हणजे पहिलं जर बघितलं ब्रह्मचारी आश्रम हे 25 वर्षाचा कालखंड होता. त्यानंतर गृहस्थाश्रम विवाहानंतरचा काळ, त्यानंतर वानप्रस्थाश्रम व
वानप्रस्थाश्रम म्हणजे आपले मुलं वगैरे जर आपले मोठे झाले तर त्यांच्या हातामध्ये कार्य सोपवून आपण वनामध्ये जाऊन देवाची प्रार्थना करणे, त्याला काय म्हणायचं? वानप्रस्थाश्रम. आणि त्यानंतर शेवटचा आश्रम म्हणजे संन्यास्ताश्रम, म्हणजे संन्यास्त जीवन जगायचं व त्यानं संन्यास्त जीवन जगायचं. अशी ही 4 आश्रम आर्य काळामध्ये महत्वपूर्ण मानले जायची. आणि नंतर आर्य काळात संयुक्त कुटुंब पद्धती होती व बहुपत्नीत्वाची ही पद्धत रूढ होती. त्यानंतर जर पाहायचं झालं पुढचा पॉइंट, महिषी ही मुख्य राणी होती. महिषी ही मुख्य राणी होती व वक्ता ही आवडती राणी असे व इतर बायकांना आर्य काळामध्ये किंमत नसे. विवाह संकल्पना जर पाहायचं झालं तर 2 कन्सेप्ट आहेत मित्रांनो, अनुलोम विवाह. आता या दोन्ही कन्सेप्ट समजून घ्या. अनुलोम विवाह म्हणजे काय तर उच्चवर्णीय पुरुष व कनिष्ठ वर्णीय स्त्री यांचा झालेला विवाह म्हणजे अनुलोम विवाह होय. तर याच्या अगदी उलट प्रतिलोम विवाह म्हणजे काय तर कनिष्ठ वर्णीय पुरुष व उच्चवर्णीय वर्गातील स्त्री यांचा विवाह म्हणजे प्रतिलोम विवाह होय. अशा या 2 कन्सेप्ट किंवा 2 कल्पना त्या काळामध्ये होत्या. आर्य काळात विवाहाचे 8 प्रकार सांगितलेले होते. तर ते कोणकोणते आहेत हेही पाहणं अगत्याचं ठरतं, कारण हे यावरील प्रश्न आलेला आहे. तर ब्रह्म, प्रजापत्य, अर्षु, दैव, गंधर्व, असुरी, राक्षसी आणि पिशाच्य असे विवाहाचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. पहिले 3 विवाह म्हणजे ब्रह्म, प्रजापत्य व असु चांगले मानले होते, चांगले मानले जात. तर बाकीचे जे काही विवाह आहेत त्या पद्धती आर्य काळात होत्या, परंतु त्यांना चांगले म्हणजे त्यांना आदर्श मानलं जात नसत. आता हे तर तुम्हाला माहित असेलच, गंधर्व म्हणजे प्रेम विवाह वगैरे, परंतु त्यालाही चांगल्यामध्ये दर्जा नव्हता. मग चांगले कोणते तर ब्रह्म, प्रजापत्य, अर्षु या तिन्हीला चांगल्यामध्ये दर्जा दिलेला होता. आता आर्य काळामध्ये ज्या मुली किंवा महिला आजीवन अविवाहित राहत, आजीवन त्या लग्न करत नसत, त्यांना अमाजू म्हटलं जात किंवा ब्रह्मचर्याचं पालन करत असत त्यांना अमाजू असे म्हटलं जात असत. तर आर्य काळातील महत्वपूर्ण 16 संस्कार होते. किती होते तर 16 होते. तर मग ते कोणकोणते होते? गर्भधारणा, पुंसवन, सीमंतनयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडाकर्म, कर्णविधी, उपनयन, वेद व आरंभ क्रिया, केशांत, समावर्त, विवाह, अग्नी परिग्रहण, अंत्यवस्ती किंवा अंतिम संस्कार असे 16 संस्कार आर्य काळामध्ये मानवावर केले जात. आता या 16 संस्कारामध्ये जर पाहायचं झालं यांच्यामध्ये डिटेलमध्ये तर गर्भधारणा हा जो काही संस्कार आहे चांगल्या संततीसाठी किंवा पुत्र व्हावा म्हणून केला जात असे. त्यानंतर पुंसवन हा जो काही संस्कार आहे ज्यावेळेस 3 ते 4 महिन्याचा गर्भवतीवर हा संस्कार केला जात असे. त्यानंतर सीमंतनयन, पत्नीच्या कपाळापासून वर भांग काढत जाणे त्याला काय म्हणायचं? सीमंतनयन. आता या संस्कृत आणि या कन्सेप्ट आहे त्यामुळे समजून घेणं ज्या जशा त्या तशा पद्धतीने समजून घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर जातक कर्म काय म्हणजे काय तर हा एक नवजात बालकाशी संबंधित संस्कार आहे. त्यानंतर नामकरण तर प्रत्येक सर्वांनाच माहिती आहे म्हणजे 10व्या किंवा 12व्या दिवशी जे की बारसं गाठलं जातं त्याला नामकरण म्हणतात, जे की आजही आपण करतो. त्यानंतर निष्क्रमण म्हणजे काय मित्रांनो तर निष्क्रमण 3 ते 4 महिन्यामध्ये म्हणजे प्रथमतः त्या लहान मुलाला कोवळ्या सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवणं आणि त्याला सूर्याचं दर्शन करून आणणं त्याला निष्क्रमण असे म्हटलं जाते. निष्क्रमण नंतर कोणतं आहे? अन्नप्राशन म्हणजे 6व्या महिन्यात त्याला प्रथमतः त्याला जे काही त्याला खाऊ घातलं जात असे त्याला अन्नप्राशन असे म्हणतात. त्यानंतर चूडाकर्म म्हणजे जावळ काढणं. कर्णविधी कान टोचणे. उपनयन
कुमार अवस्थेत त्याला शिक्षणासाठी आश्रमामध्ये पाठवणं. वेद आरंभ क्रिया हा एक आश्रमामधला एक संस्कार आहे जे की आपले गुरु करत असत. केशांत हाही आश्रमातलाच एक संस्कार आहे. समावर्तन अभ्यास पूर्ण करून ज्यावेळेस ते लोक घरी येत, विद्यार्थी किंवा मग त्यांचा शिष्य घरी येत, त्यावेळेस हा संस्कार केला जात असे. विवाह तर सर्वांनाच माहित आहे. अग्नी परिग्रहण विवाहानंतर प्रथम घरामध्ये अग्नीची स्थापना करणे त्याला अग्नी परिग्रहण म्हणतात. आणि शेवटचा तर सर्वांना माहित असेलच, त्याबद्दल माहिती. त्यानंतर आर्य काळात कुटुंब व्यवस्थाच आपण पाहिली. मग आर्य काळातील भागांची विभागणी किंवा प्रदेशांची भाग किंवा मग त्यांचे कोण प्रमुख होते वगैरे ते पण आपण पाहणार आहोत. शासन व्यवस्था कशा पद्धतीने होती आर्यांची, तर राजाला त्या काळात गोप म्हटलं जाई किंवा राजनही म्हटलं जाई. राणीला महिषी असं म्हटलं जाई. मंत्रिमंडळाला रत्नी असं म्हटलं जाई. युवराजा म्हणजे राजाचा जो काही पुत्र आहे त्याला राजन्य असं म्हणत. त्यानंतर कुटुंब प्रमुखास कुलूप असे म्हणत, तर ग्राम प्रमुखास ग्रामिणी असे म्हटले जात. आता आहे मित्रांनो, आर्य काळामध्ये जी की भाग होते किंवा प्रदेश होतं त्यांचं विभाजन प्रशासनाच्या सोयीसाठी कोणकोणत्या भागामध्ये त्यांचं विभाजन केलेलं होतं तेही आपण पाहणार आहोत. आता गाव प्रमुखास काय म्हटलं जाईल, ग्रामीण म्हटलं जाईल, गाव प्रमुखास ग्रामीण म्हटलं जाईल. तर विष प्रमुखास विषपती म्हटलं जाईल. तर जनप्रमुखास राजा म्हटलं जाईल. आणि सर्वोच्च पदी सम्राट त्याला गोप म्हणजे गोपाच्या प्रमुखाला गोप किंवा गोपी असंही म्हटलं जाईल. त्या काळामध्ये राजाला प्रजा बली नावाचा कर देत असे. काय नाव होतं कराचं, बली असे. ऋग्वेद काळामध्ये जलकल्याणकारी नियंत्रित राजेशाही अस्तित्वात होती मित्रांनो. तर लोकशाही होती का, लोकशाहीचाच एक प्रकार जनकल्याणकारी नियंत्रित राज्यशाही अस्तित्वात होती. राजाला प्रशासनात मदत करण्यासाठी सभा व समिती या दोन संस्था अस्तित्वात होत्या. त्या समितीपैकी त्यापैकी या दोन्हीपैकी समिती महत्वाची होती, कारण की समितीतून डायरेक्टली लोकांमार्फत निवडून दिलेले लोक येत असत आणि या समितीचा अध्यक्ष म्हणून राजा काम करत असे. सभेपेक्षा समितीला जास्त अधिकार होते. त्यानंतर वैदिक काळात गुप्तचरी यंत्रणेच्या व्यक्तीस किंवा गुप्तचरास स्पर्श असे म्हटलं जात असे. स्पर्श असे गुप्त किंवा मग गुप्तचरास स्पर्श या नावाने संबोधले जात असे. तर शेतकरी आपल्या उत्पन्नाचा 6वा भाग राजाला देत असत किंवा कर रूपाने राजाला देत असत. आणि जो कर गोळा करणारा व्यक्ती होता त्याला भागदूत असे म्हटले जाईल. त्यानंतर वैदिक काळात कृष्णवमान व दशमान अशी 2 प्रकारची मापन पद्धती किंवा वजने होते. आता आपण पुढे वैदिक काळातील अधिकारी कोणकोणते होते व त्यांचं काम काय काय होतं हेही आपण पाहणार आहोत. तर आर्यकालीन अधिकारी आणि त्यांचे कार्य. आता भागदूत जे काही आपण आताच पाहिलेलं आहे की भागदूताचं कार्य काय होतं, तर कर गोळा करणे, फक्त गोळा करणे झालेलं आहे. त्यानंतर संग्रहितीचं काम काय होतं, तर तो खजिनदार होता. आणि संदेशदूताला क्षत्री म्हणत. गुप्तचराला स्पर्श असे म्हटलं जाईल. अशा वेगवेगळी नावे त्या काळामध्ये होती. त्यानंतर राजाच्या खाजगी कारभारी जो काही होता, राजाचा खाजगी कारभारी त्याला अक्षवपा असे म्हटलं जाईल. त्यानंतर राजासोबत बुद्धिबळ खेळणारा जो की त्याचा जोडीदार असे त्याला गोविकर्तक या नावाने संबोधलं जाईल. आर्य काळातील सर्वात खालचा अधिकारी म्हणून अधिकरिता याला ओळखलं जाईल. त्यानंतर मित्रांनो आपण वैदिक काळातील यज्ञाचे 4 प्रकार पाहणार आहोत.
वैदिक काळात जे की यज्ञाचे 4 प्रकार होते आणि ते यज्ञ कोणकोणत्या वेळी केला जात असे हे आपण पाहणार आहोत. पहिला यज्ञ आहे अश्वमेध यज्ञ. राज्याच्या प्रदेशामध्ये वाढ होण्यासाठी हा यज्ञ केला जात असे. त्यानंतर दुसरा यज्ञ आहे राजसूय यज्ञ. हा जो काही यज्ञ आहे मित्रांनो, तर हा राज्याभिषेकाच्या वेळी करत असत. त्यानंतर वाजपेयी यज्ञ. एकाच गोत्रातील राजामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा किंवा मग रथदौड यासारख्या स्पर्धा असतात, त्यावेळी हा वाजपेयी यज्ञ केला जात असे. आणि अग्निष्टोम यज्ञ हा यज्ञ सोमरसाचे सेवन व प्राण्यांचा बळी अग्नीला देतात त्यावेळी राजा करत असे. अशा पद्धतीने हे 4 यज्ञाचे प्रकार आहेत मित्रांनो. त्यानंतर पंचमहायज्ञ म्हणून जर पंचमहायज्ञ यामध्ये ब्रह्म, पिता, पुरुष, देव व भूत याचा समावेश त्या काळामध्ये होत होता. त्यानंतर मित्रांनो, यज्ञ करताना जे काही ब्राह्मण किंवा पुरोहित होते तर यांचे 4 गट होते. त्यांचं काम काय काय होतं यावरही आयोगात प्रश्न येऊन गेलेला आहे, तेही आपण पाहणार आहोत. तर मग होत्री या व्यक्तीचं काम काय होतं, तर संरक्षण करण्यासाठी देवाची प्रार्थना करणे. संरक्षण करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करणारा व्यक्ती म्हणजे होत्री होता. त्यानंतर उद्गारात्री हा देवाच्या प्रार्थना गात असे. त्यानंतर अर्धवायू यज्ञाचे मंत्र व प्रार्थना म्हणत व यज्ञ पूर्ण करण्यासाठी संभाव्य कार्य ते करत असत. आणि ब्राह्मण संपूर्ण यज्ञविधी अचूकपणे पूर्ण करण्याकडे त्यांचं लक्ष असे. असे हे पुरोहितांचे 4 गट आर्य काळामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. ऋग्वेदात सर्वप्रथम देवता किंवा प्रमुख देवता म्हणून इंद्र याचे वर्णन आपल्याला मिळते. त्यानंतर अग्नी, वरुण, सूर्य यांनाही महत्व होतं. आर्य यांचा मुख्य व्यवसाय जर पाहायचं झालं तर पशुपालन आणि कृषी हा आर्यांचा मुख्य व्यवसाय होता. कारण की आर्य संस्कृती जर बघितलं आपण, आर्य संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती. त्यामुळं पशुपालन आणि कृषी हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. आणि प्राण्यामध्ये सर्वात प्रिय प्राणी जर बघितला तर घोडा हा सर्वात प्रिय प्राणी होता कुणाचा, आर्य लोकांचा. त्यानंतर सर्वात प्रिय देवता इंद्र. मनुष्य आणि देवता यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका निभावणारी देवता म्हणून अग्नी या देवतेस पवित्र म्हणजे या देवतेस मान होता किंवा या देवतेस महत्व होतं. आता सर्वात पवित्र नदी म्हणून सरस्वतीचा उल्लेख आपल्याला मिळतो. यामध्ये गंगा नदीचा उल्लेख 1 वेळेस, तर यमुना नदीचा उल्लेख 3 वेळेस मिळतो, तर सिंधू नदीचा उल्लेख सर्वाधिक वेळेस मिळतो. उत्तर वैदिक काळामध्ये इंद्राच्या स्थानावर प्रजापती हा देवता सर्वात जास्त लोकप्रिय झालेला होता. आता प्रमुख देवता जर बघायच्या झाल्या की वैदिक काळातील स्त्रियामधील ज्या की प्रमुख देवता होत्या किंवा देव्या होत्या तर त्या उषा, आदिती, रात्री आणि संध्या या प्रमुख देवता होत्या किंवा मग स्त्री देवता होत्या. या उषा, आदिती, रात्री आणि संध्या. आता उत्तर वैदिक काळात जर पाहिलं तर उत्तर वैदिक काळात ब्रह्मा, विष्णू, महेश या प्रमुख देवता प्रसिद्ध पावल्या होत्या. आता ऋग्वेद काळात एकूण 33 देवता मानलेल्या आहेत, म्हणूनच आपल्याला म्हणतात की 33 कोटी देव वगैरे आहेत. त्यापैकी उषा, पृथ्वी, सरस्वती या 3 देवता स्त्री देवता आहेत. म्हणजे ऋग्वेदात 33 देवता आहेत, त्यापैकी 3 ज्या काही देवता आहेत त्या स्त्री देवता आहेत, बाकीच्या पुरुष देवता आहेत. आर्यांनी नैसर्गिक शक्तींना देव मानले, मात्र प्राणी व पशूंना त्यांनी देव मानले नाही. लक्षात घ्या, प्राणी आणि पशूंना त्यांनी देव मानलं का, तर नाही. तर देव कुणाला मानलं, तर नैसर्गिक शक्तींना आर्यांनी देव मानलं. ऋग्वेदात इंद्राबद्दल 250 सूक्त आहेत आणि अग्नीबद्दल 200 सूक्त आहेत. ऋग्वेदात वशिष्ठ तसेच विश्वामित्रांचाही उल्लेख मिळतो.
आता वैदिक साहित्य जर पाहायचं झालं, कारण कुठल्याही इतिहासाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला काहीतरी साधनं लागतात आणि याच साधनाच्या आधारावर आपण इतिहासाची वल्गना करत असतो. त्यामुळे आपण ही वैदिक साहित्य कोणकोणती होती त्यातून आपल्याला जी काही माहिती मिळालेली आहे तेही आपण पाहणार आहोत. प्रमुख आता जर पाहायचं झालं वैदिक काळातील सर्वात प्रमुख ग्रंथ जर पाहायचं झालं तर 4 वेद आहेत मित्रांनो. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद असे हे 4 वेद सर्वात प्रमुख आहेत. आता ऋग्वेदाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे आणि हा सर्वात प्राचीन वेद आहे ऋग्वेद, आणि हा सूर्यदेवता यांच्याशी संबंधित वेद आहे. त्यानंतर याच वेदामध्ये गायत्री मंत्र हे सूर्यालाच उद्देशून म्हटलेलं आहे. आणि ऋग्वेदामध्ये 2 मंडल ते 7 मंडलापर्यंत जेवढी काही मंडलं आहेत त्यांना वंशमंडळ असे म्हटलं जातं. ऋग्वेदात 10,552 कडवे आहेत. किती आहेत? 10,552 कडवे आहेत. त्यांनाच ऋचा असे म्हटलं जातं. काय म्हणतात त्यांना? ऋग्वेदातील कडव्यांना ऋचा असे म्हटलं जातं. ऋग्वेद समजण्यासाठी 2 आरण्यकाची निर्मिती झाली, कारण सर्वसाधारण भाषेमध्ये ऋग्वेद नाहीत, ते प्युअर संस्कृत भाषेत आहेत. मग त्यांना जर समजून घ्यायचे आहे, त्यांचा जर अर्थ लावायचा आहे, तर या 2 आरण्यकाची निर्मिती करण्यात आली. आरण्यके मग ती कोणकोणती आहेत? तर ऐतरेय एक ऐतरेय आणि दुसरं आरण्यके कौशितकी अशी ही 2 आरण्यके ऋग्वेद समजून घेण्यासाठी निर्माण करण्यात आलेली होती. ऋग्वेदात स्वर्गाचा उल्लेख आहे, परंतु नरकाचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही. एका व्यक्तीला शतकदम म्हणजे 100 मुद्रेच्या बरोबर असे संबोधले आहे. म्हणजे ऋग्वेदामध्ये एका व्यक्तीला शतकदम म्हणजे 100 मुद्रेच्या बरोबर असे संबोधले आहे. ऋग्वेदातील महिला योद्ध्याला विशाला असे म्हणतात. फारसी लोकांचा धार्मिक ग्रंथ जेद अविस्ता या ग्रंथामध्ये व ऋग्वेदामध्ये काही खूप बाबतीमध्ये साम्य आहे असं म्हणतात. त्यानंतर दुसरा वेद आहे मित्रांनो सामवेद. साम म्हणजे संगीत, आणि या सामवेदाला भारतीय संगीताचा जनक असेही म्हटले जाते. व्हेरी IMP हे वाक्य जे मी काय सांगितलं तुम्हाला तर हे खूप महत्वाचं आहे. भारतीय संगीताचा जनक म्हणून कोणता वेद ओळखला जातो असे अनेक वेळा परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेले आहेत. यातील बराचसा भाग ऋग्वेदावरूनच घेतलेला आहे. कुठला? सामवेदामधला. त्यानंतर तिसरा वेद आहे यजुर्वेद. या वेदाचे म्हणजे यजुर्वेदाचे 2 भाग पडतात, मुख्यतः 2 भाग पडतात. त्यापैकी पहिला आहे शुक्ल यजुर्वेद व कृष्ण यजुर्वेद असे हे 2 भाग या यजुर्वेदाचे आहेत. त्याचे 2 भागाची नावे आपल्याला माहिती पाहिजेत, शुक्ल आणि कृष्ण. त्यानंतर या यजुर्वेदातील गद्य भागास युजस असे म्हणतात. युजस गद्य भागास युजस असे म्हणतात. ऋग्वेद समजण्यासाठी ब्राह्मणिक, तैत्तिरिक, मैत्रीपण इत्यादी आरण्यकाची निर्मिती झालेली आहे. आणि या वेदात यज्ञप्रसंगी म्हणावयाची मंत्र आहेत मित्रांनो. कशामध्ये? यजुर्वेदामध्ये. आता आपण 4था वेद पाहणार आहोत मित्रांनो. 4था वेद आहे अथर्व वेद. आता अथर्व नावाचा अर्थच हा आहे की अथर्व म्हणजे पवित्र जादू. यालाच अथर्वगिरी वेद असेही म्हणतात. यामध्ये 731 सूक्त व 6,000 मंत्र आहेत. तेवढी आकडेवारी काही कामाची नाही सहसा, परंतु कन्सेप्ट समजून घ्या. वेद व त्याचे उपवेद. ऋग्वेदाचा उपवेद म्हणून आयुर्वेदाला ओळखलं जातं. यजुर्वेदाचा उपवेद म्हणून धनुर्वेदाला ओळखलं जातं. तर सामवेदाचा उपवेद म्हणून गंधर्व वेदाला ओळखलं जातं व अथर्ववेदाचा उपवेद म्हणून शिल्प वेदाला ओळखलं जातं. आता या उपवेदांची निर्मिती कोणी केली होती हे आपण पाहणार आहोत. आयुर्वेदाची निर्मिती धन्वंतरी यांनी केली. आयुर्वेदाची निर्मिती धन्वंतरी. धनुर्वेदाची निर्मिती विश्वामित्रांनी केली होती. गंधर्व वेदाची निर्मिती
गंधर्व वेदाची निर्मिती भरत मुनींनी केली होती, तर शिल्प वेदाची निर्मिती विश्वकर्मा यांनी केलेली होती. आता उपनिषद या शब्दाचा अर्थ काय पाहूया आपण. उपनिषद हे यांची संख्या जवळपास 108 आहे मित्रांनो. उपनिषद म्हणजे काय तर गुरुजवळ आदरपूर्वक बसून त्यांच्याकडून ज्ञान धारण करणे म्हणजे उपनिषद होय. यालाच वेदांत असे म्हणतात, कारण हा वेदांचा शेवटचा भाग आहे. उपनिषद म्हणजे काय, वेदांचा शेवटचा भाग म्हणजे वेदांत. उपनिषदांनाच वेदांत असेही म्हणतात. आता उपनिषदही संवाद स्वरूपामध्ये रचित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. जबाल उपनिषदामध्ये आश्रम व्यवस्थेविषयी माहिती सांगितली, ज्या की आपण प्रथमता पाहिलेली होती. आश्रम व्यवस्था त्यामध्ये होतं ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे ही जी काही 4 प्रकार होते आश्रम व्यवस्थेचे, तर ही आश्रम व्यवस्था जबाल उपनिषदामध्ये सांगितलेली आहे. पुढचं साहित्य आहे मित्रांनो षडदर्शने. ही षडदर्शने कोणी निर्माण केली होती, याला षड का म्हणायचं तर ही 6 आहेत म्हणून यांना षड असं म्हणायचं. षडदर्शने व त्यांची निर्मिती. आता प्रथमतः पाहू चार्वाक. चार्वाक यांनी चार्वाक दर्शन निर्माण केलं होतं. चार्वाक दर्शनाचे निर्माते चार्वाक होते, ऋषी चार्वाक होते किंवा मग आचार्य चार्वाक होते. त्यानंतर योग दर्शनाचे निर्माते पतंजली होते, म्हणून पतंजलीच्या नावाने आज ही योग प्रसिद्ध आहे. त्यानंतर असं रामदेव बाबांनी पण पतंजली नावानंच कंपनी सुरू केलेली आहे. त्यानंतर सांख्य दर्शनाची निर्मिती कपिल मुनींनी केली होती. त्यानंतर न्याय दर्शनाची निर्मिती गौतम मुनींनी केली होती. त्यानंतर पूर्व मीमांसा दर्शन हे किंवा याची निर्मिती जैमिनी यांनी केली होती. त्यानंतर उत्तर मीमांसा दर्शन, उत्तर शब्द राहिलेला आहे, उत्तर मीमांसा दर्शन याची निर्मिती बादरायणाने केली होती. तर वैशेषिक दर्शन याची निर्मिती कणाद ऋषींनी केलेली होती. अशा पद्धतीने ही षड दर्शने आहेत मित्रांनो. षड दर्शने काय आहेत तर ती 6 आहेत म्हणून षड. सांख्य दर्शन भारतातील दर्शन साहित्य प्रकारातील सर्वात प्राचीन समजलं जातं. कोणतं दर्शन? सांख्य दर्शन, जे की कपिल मुनींनी निर्माण केलेलं आहे. ते दर्शन साहित्य प्रकारातील या षड दर्शनापैकी सर्वात जुनं किंवा सर्वात प्राचीन समजलं जातं. त्यानुसार मूळ तत्व 25 आहेत असं कोण म्हणतं? सांख्य दर्शन असं म्हणतं. त्यातील पहिलं तत्व म्हणजे पृथ्वी होय. त्यानंतर सत्यमेव जयते हे वाक्य मुंडक उपनिषदातून घेतलेले आहे. उपनिषदातून मुंडक नावाच्या उपनिषदातून घेतलेलं आहे. यामध्ये यज्ञाची तुलना तुटलेल्या झांजाशी किंवा नावेशी केलेली आहे. यज्ञाची तुलना तुटलेल्या झांजाशी किंवा नावेशी केलेली आहे, हेही लक्षात ठेवा. ऍडिशनल का पॉइंट असे ना, परंतु माहिती पाहिजे. आता गायत्री मंत्र याची निर्मिती विश्वामित्रांनी केलेली होती आणि या मंत्राची निर्मिती सूर्य देवतेला उद्देशून केलेली आहे. उत्तर वैदिक काळामध्ये कौशंबी नावाचे एक नगर होतं. त्यामध्ये प्रथमतः पक्क्या विटाचा उपयोग बांधकामासाठी केलेला गेला. दर्शन या महत्वपूर्ण ग्रंथामध्ये वेदांत सूत्र किंवा ब्रह्मसूत्र या ग्रंथाची रचना बादरायणाने केलेली आहे. हे एक लक्षात ठेवा, हे ऑब्जेक्टिव्ह टाईप मध्ये येऊ शकतं. वेदांत सूत्र किंवा ब्रह्मसूत्र याची निर्मिती बादरायणाने केलेली आहे. आता महत्वाचं साहित्य बघायचं झालं पुढील तर आहे पुराणे. पुराणांची संख्या 18 आहे. मुख्य किती आहेत? 18 आहेत आणि उप 18 अशी एकूण संख्या जर पाहायची झाली पुराणांची तर 32 आहे मित्रांनो. आणि सर्वात जुने पुराण म्हणून जर ओळखलं आपण पाहिलं तर म्हणजे सर्वात जुने पुराण कोणते, पुराण ग्रंथ कोणते तर मत्स्य पुराण आहे. मत्स्य पुराण याचा उल्लेख सर्वात जुने पुराण म्हणून केला जातो. पुढील साहित्य आहे रामायण. रामायणाची रचना करणारे महर्षी वाल्मिकी होते.
रामायणाचे दुसरे नाव चतुर्थी सहसहित्रा, चतुर्थी सह अस्त्री संहिता असं रामायणाला म्हणतात, कारण रामायणामध्ये 24,000 श्लोकांचा समावेश होता. 24,000 श्लोकांचा समावेश होता. त्यानंतरचं साहित्य आहे पुढील महाभारत. महाभारत याला जय ग्रंथ असे म्हणतात. याची निर्मिती व्यासमुनींनी केली. तसेच या महाभारत ग्रंथात जय संहिता असेही म्हटले जाते. खरं जर पाहायचं झालं, महाभारत यामध्ये 18,000 श्लोक आहेत, परंतु हे महाभारत युद्धापर्यंतचेच आहेत. महाभारत युद्धाच्या नंतर जे काही श्लोक आहेत तर अशी एकूण संख्या 1,00,000च्या जवळपास आहे. त्यामुळे या अवाढव्य ग्रंथास किंवा या महान ग्रंथास, या खूप मोठ्या ग्रंथास शतसहस्त्री संहिता असे म्हणतात. शतसहस्त्री संहिता असे म्हटलं जातं. म्हणजे 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ असं महाभारताला संबोधलं जातं. हे थोडेफार संस्कृत नाव आहे, त्यामुळे माझे उच्चार तेवढे स्पष्ट होत नाहीत मित्रांनो, समजून घ्या. तर मित्रांनो, ही पाहिली आपण की आर्य संस्कृती आणि त्याबद्दल आपण परीक्षा ओरिएंटेड भरपूर माहिती पाहिलेली आहे. आता यामध्ये कोणकोणत्या याच्यावर फोकस करायचं, तर वेद, आर्यकालीन आर्य लोक कोणकोणत्या गोष्टीबद्दल त्यांना आकर्षण होतं त्या सर्व गोष्टी, त्यानंतर या साहित्य, आरण्यके, ब्रह्मणे, पुराणे यांच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. ते तुम्ही परत रिवाइज करा. जर तुम्ही असं केलं, रिवाइज केलं, तर तुम्हाला परीक्षेमध्ये तेच सोपं जाईल आणि तुमचा रिझल्ट लवकरात लवकर येऊन जाईल. तर आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे माझं चॅनल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते महत्त्वाचं आहे. मी करत आहे व्हिडिओ आणि तुमच्याकडून पण काहीतरी